काय सांगा न किती एकरमध्ये बियाणाची लागवड केली होती आणि किती नुकसान झालेलं आहे तुमचं? आपलं जे नुकसान आहे का पावणे एकर ते एकर आहे सगळं काय. एकर रानामध्ये आपण गाजर केलं तर आपण वर्षा करतो, आज नाही 10 ते 15 वर्ष नाही 20 वर्ष व्हायले आता. आता आपण 15 वर्ष म्हणा, वडील आधी त्याच्या आधी 5 वर्षापूर्वी आपले शेतीचे फुलं आणि गाजर त्याच्या व्यतिरिक्त आपण काहीच करीत नाही. आहे का? या अगोदर फक्त गेल्या वर्षी 30-40% निघालं असं. मग ते यावर्षी 99% आता प्रत्यक्षात तुम्ही पाहणी केली, त्याच्यात काही जर तुम्हाला बदल वाटला तर तुम्ही म्हणा ना. मग कंपनीचं बियाणे तांदळे दुकानदाराच्या इथून बियाणे घेतलेलं आहे आपण. हो. गाजर सनग्रो कंपनीचं, ऐको सनग्रो कंपनी. अपेक्षा होत्या आता 40 रुपये किलो गाजर हातानं तुम्ही बसला. आता मी रोज हाताने विकणारे, आम्ही गरीब शेतकरी हातानं माल विकतो आम्ही. 40 रुपये किलो गाजर चालू आहे. आता इथं निघत होते 150 पोते. मग आता इथं गाजरच निघाणार तर काय करायचं? आणि पैसे घेतलेले आहेत. आत्ता आपण काय केलेलं होतं, आपल्या मुलीच्या लग्नाला आपण 10 लाख रुपये आणि आपण घेतलेत लोकांकडून व्याजी पैसे. मग आता त्याचे पैसे मी म्हणलं 2 लाख रुपये त्यांना देतो. आता मला सारखे कॉल येलेत की गाजराचं असं झालंय, तू काय करतो, पैसे केव्हा देतो? 15 पुढे आत्महत्या तरी करावं लागेल, नाही तर मग काहीतरी करावं तर लागणच नाही. या अगोदर तुम्ही अर्ज वगैरे काय केलंय का? आपण कृषी अधिकाऱ्याला अधिकाऱ्याला दिलेला आहे अर्ज, तहसीलदाराकडे तिकडे बी अर्ज दिलेला आहे. आपण सगळं प्रोसिजर करून ठेवलं आहे. ते काय का त्याचं कसं आहे माहिती आहे का, आपली परिस्थिती नाही हो शेठ. कसं असते, शेतकरी म्हणजे आता परळला रोज आम्हाला येणं होते का सांगा बरं? आपलं आहे ते करावं लागेल ना. शेती आमचा व्यवसायच आहे आणि आमचा व्यवसाय म्हणजे फक्त फुलं आणि गाजर, त्याच्या व्यतिरिक्त आम्ही दुसरा काहीच करीत नाही. कंपल्सरी 17 ते 18 वर्ष झालं मी गाजराशिवाय कुठलंच करीत नाही. ते ठोक उत्पन्न होते आडत्यापाशी शेवटवर गाजर घालूनच पुन्हा पेमेंट घेतो. मी भरपाई द्यावाच लागते, कंपनीची चूक आहे ना. तुम्ही एक्सपायर बियाणे दिले, आता दुसरा प्लॉट बघायचा असला तरी माझ्यापाशी का मित्राचा प्लॉट आहे, नंबर 1 त्याला बियाणं सुद्धा आलेलं नाही. मग आपलंच का असं झालं? त्याला बी काहीतरी त्यांना अधिकाऱ्याने येऊन बघावं, त्या कंपनीवाल्याने येऊन बघावं. भरपाई पाहिजे आता. भरपाई तर द्यावाच लागेल ना हो. काय आता मला सांगा, एवढा खर्च केलाय, कोण ऐकते का मला सांगा बरं? ऐकते का? आता समजा तुम्ही आला, हे आला, मग तुमच्या माध्यमातून तरी काहीतरी आम्हाला न्याय मिळाला तर त्याची अपेक्षा आहे आम्हाला.